नमस्कार मित्रांनो, मी दिनेश परशुराम, कोकण प्रेमी दिनेशच्या मराठी यूट्यूब चॅनलला परत या तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओवरून समजलं असेल की मी गणपतीसाठी अचानक गावी आलो आहे. यायचं होतं लवकर, पण विरा आमची आजारी त्यामुळे लेट झाला. तर आज मी पहिल्यांदा मला आरती भेटणार आहे सगळे. तर आज आरतीची व्हिडिओ मी थोडीफार करणार आहे. सगळ्या घरातली जमणार नाही, पण जसे जमेल तसे थोडं शूट मी करेन. तर व्हिडिओला बनवून राहा आणि आरती कोकणात पारंपरिक आरती कशी होते ते नक्की बघा. आणि आवडली नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि माझ्या जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल. आरतीची घरं भरपूर असतात, त्यामुळे थोडी घाई गडबड असते. तीन आरत्या म्हणतात. थोडं स्पीडमध्ये पण म्हणायला लागतं, कारण नाचायला वगैरे पोरं आमची जाणारे असतात, त्यामुळे थोडी घाई गडबड असते. तर बघूया आजची आरती कशी होते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आरतीवाले आलेले आहेत बघा. बघा, पहिलं घर आहे आणि पहिल्या घरात आरतीवाले आले. करून बघूया. त्या पहिल्या घरातली आरती संपली आहे. आता हे प्रसाद घेऊन चाललेत बघा. प्रसादीला काय बघूया. प्रसादीला केळी आहेत. हे जी संपले ना ताट तिकडे घे. संपले ना की ताट घे. चला चला लवकर. चला, आता पहिल्या घरात संपले, आता जायचं दुसऱ्या घरात.
मित्रांनो दुसरं घर आरतीचं म्हणजे काकींचं घर, आपल्या ठाण्यावाल्या काकी. तर जायचं आहे प्रकाश परशुराम. अरे प्रकाश परशुराम ना, अरे कुठे इकडं ना. बरं माझे मिस्टेक झाले. विलास पांडेंच्या घरी जायचं, तिसरी आरती आमची. चला पेट टॉर्च दाखव रे. आम्ही दिसत नाही. इकडे काय करतो नाही रे बोलून, अंधार आहे ना. लाईट लावा रे. अरे विलास पांडेचं घर, ही आपली तिसरी आरती. आरतीचं तिसरं घर हे पांडे. हे बघा पांडे. हो पांडे पुढे या. हो पांडे, ज्यांच्या घरी आरती आहे हे पाठीमाग आहेत. हे बघा हा पांडेचं घर, हा पांडेचं गणपती बाप्पा. बघा प्रसादी वाटायला असतो आमच्याकडे. काय रे बर्फी त्याच्या हातातली कोण घेत नाही. प्रसादी वाटत बसल्या त्या हातातून माहिती उत्कृष्ट कामगिरी प्रसादी वाटण्यासाठी. हे रे काय मित्रांनो तिसरी आरती झालेली आहे, तिसरी आरती झालेली आहे, तिसऱ्या घरातली आरती. आणि आता जायचं आपल्याला प्रकाश आपलं परशुराम म्हणजे पक्क्या दादाच्या घरी जायचं आहे. चौथी आरत होते त्या आरतीला जायचं. तिथून नंतर मग 5वी आरत होते प्रकाश परशुराम, ते पण नगरपंचायत. त्या आधी 4थी आरत करूया, 4थ्या घरातली आरत करूया मग करू. चला प्रकाश दादाचं घर बघून घेऊया. पक्क्या दादाचं घर हा आहे आमचा पक्क्या दादा. हा बघा आरतीला येत नाही, आता मोठा झाला. पहिला आरतीला असायचा. आणि हे आपली बघा आरतीला आता आजकाल मुली जीन्स घालायला लागल्यात, त्यामुळे काय बोलू शकत नाही. ही बघा जीन्स घालून इकडे आरतीला उभी आहे. ही राहिली आपली संस्कृती. आरती कोण घेतला ना? कपिल परशुराम आरती घेतला ना. चला गणपती मोठा सांगितला रे यावर्षी. मोठा सांगितला सुरुवात. अरे काय करू देतो तुम्ही, आरती तयार नाही केली. चला सुरुवात रे.
आता प्रकाश परशुराम नगरपंचायतवाले त्यांच्या घरी जायचं आहे. पाचव्या घरच्या आरती डायरेक्ट आता भेटूया. हे प्रकाश परशुरामांचं घर. ही सोनू आली खुर्ची घेऊन. बघूया पहिले आरतीवाला कोण कोण येतात ते बघूया. हा आलाय नवीन. बघा आमच्याकडे 3 ढोलकीवाले आहेत. हे दोघं. अजून कुठं आहे? बघा हा एक मेन ढोलकीवाला, 2 ढोलकीवाले पुढे गेलेत. हे चिल्लर पार्टी सगळी. हा तात्या आमचा. हे पण तात्या. हे सगळे. हां आता हळूहळू माणसं वाढायला लागले. हा सचिन दादा आपला. मगाशी 4 माणसाने आरती चालू केलं आणि आता किती झाले बघा. अजून बाकीचे आहेत पाठीमागं. हे लवकर ये. हा गण्या सगळ्यात मागं असणारा पोरगा आहे काय बघा. हे 2-3 जण आहेत. या लवकर लवकर चला पुढे फटाफट. बाकी या पाठीमागे ते असू द्या. आपण जाऊया घरी. बाबाजीतून आरती करून आम्ही आलो तर माझ्या घरी डायरेक्ट आमच्या इथे आलो आहे. आणि आमच्या इथं आलो कारण मधली 2-3 घरं मी सोडली कारण तिथे थोडं बोलायचं होतं अंदाज. ते बोलताना मग डायरेक्ट त्या आरतीत आलो आहे आणि मी डायरेक्ट घरी आलो. तर आपल्या घरातलं माझ्या घरचा बापा बघूया. ही आमची विरू काय करते? ए शॉक लागल.
आता आपल्या तात्याचे घरी आहे तिथे आरती होते. चालेल ना थांबा हे खाली ठेव ठेव था मोठा नाही
ऋण 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 शिवरा ऋण 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 वाजती पायी देवा तुझ्या रे पैंजणी देवा देवा तुझ्या रे पैंजणी कानी चमकती कुंडली देवा कानी कुंडती कुंडली ऋण ऋण वाजती पायी ऋण 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 वाजती पायी देवा तुझ्या रे पैंजणी देवा देवा तुझ्या रे पैंजणी आमा भक्ताना आशीर्वाद देई आमा भक्ताना आशीर्वाद देई हेची मागणे तुझ्या चरणी हेची मागणे तुझ्या चरणी